नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा डुप्लिकेट. कथासंग्रहाचं नाव आहे संदेह. तर ऐकूया आपण. डुप्लिकेट. डुप्लिकेट म्हणजे नक्कल, एकासारखंच दुसरं, पण तेच नव्हे, अगदी तंतोतंत तसंच वाटणारं पण वेगळं. पाहिल्याबरोबर दुसरा मूळचंच समजावा इतकी जमलेली नक्कल. म्हणजे म्हटलं तर दुसऱ्याला फसवण्यासाठीच जन्मलेली, नाही का? हे झालं माणसाचं. पण निसर्गाचं काय? निसर्ग जेव्हा एकासारखं दुसरं तयार करतो तेव्हा मूळचं कुठलं आणि नक्कल कुठली, खरं कुठलं आणि डुप्लिकेट कुठलं? श्रीनाथ आणि मी दिसण्यात अगदी एकसारखे. जुळे भाऊ वगैरे काही नाही तंतोतंत तर सोडाच, पण आमची जातपातही एक नाही आहे. तो श्रीनाथ शेट्टी आणि मी मी शशिकांत सुर्वे. शशिकांतचं श्रीकांत मी नंतर केलं. लोक मला श्रीनाथचा डुप्लिकेट म्हणायला लागल्यानंतर नावात सारखेपणा हवा ना म्हणून. पण मूळचा मी शशिकांत. अर्थात आता हे नाव आठवणं कठीण जावं, इतकी श्रीकांतची सवय पडून गेली. कुणी शशिकांत म्हणून हाक मारली तर मी वळून पाहीनच असं नाही आमचा जन्म एकाच सालचा. मी त्याच्याहून म्हटलं तर 35 दिवसांनी मोठा. म्हणजे निसर्गाचं मूळ कुठलं घडवलं आणि डुप्लिकेट कुठलं? खरंच तो शेट्टी आणि मी सुर्वे. तेव्हा दोघांपैकी कोणीच फार गोरं नव्हतं, पण काळंही नव्हतं. म्हणजे सावळेपणाच म्हणायचा तर तो गोरेपणाकडे झुकणारा, काळेपणाकडे नक्कीच नाही. श्रीनाथमध्ये शेट्टी लोकांचा मजबूतपणा होता. आमचे अण्णा उंच पण किरकिरीत आणि आई मध्यम बांधायचे. पण मी अण्णांची उंची घेतली आणि लहानपणापासून व्यायाम करून तब्येतही कमावली. शर्ट काढला तर श्रीनाथ थोडा फोपशाच वाटायचा आणि मी पिळदार. पण कपडे चढवल्यावर दोघे डिट्टो, सेम टू सेम. आम्ही सारखे दिसतो हे मला अगदी अचानक खूप वर्षानंतर कळलं. त्याआधी श्रीनाथ 4वी-5वीपर्यंत आमच्या परळच्या शाळेत होता, माझ्या बाजूच्याच वर्गात. तसं कुणी तो तुझा भाऊ काय रे असं विचारायचे, पण मी एवढं लक्ष दिलं नव्हतं. मला वाटतं त्या वयामध्ये आपण दिसतो कसे याची कुणालाच फारशी फिकीर नसते. पुढे बऱ्याचशा गोष्टी दिसण्यावर अवलंबून असतात असं कळल्यावरच माणूस फिकिरीत पडतो. शिवाय श्रीनाथ अभ्यासात जेमतेमच होता. माझा नंबर नेहमी पहिल्या 3त असायचा आणि मला स्कॉलरशिपही मिळायची. तेव्हा शाळेतल्या मागासलेल्या मुलांकडे लक्ष द्यायला मला कुठली सवड, हो की नाही? आणि पुढे तर म्हणजे 5वीतच बहुधा श्रीनाथने शाळा सोडली. मी असं ऐकलं की त्याच्या इन्शुरन्समध्ये नोकरी करणाऱ्या डॅडींना एकदम घबाड मिळालं. त्यांच्या सासऱ्यांच्या मालकीची 3 तुफान चालणारी उडपी हॉटेलं होती. त्यातलं एक तर त्यांनी नुकतंच एअरकंडिशन रेस्टॉरंट कम बार केलेलं होतं. श्रीनाथची आई तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी. तेव्हा हे सगळं डॅडींना कधीतरी मिळायचंच होतं. पण सासरे अचानक प्लेन क्रॅशमध्ये वारले आणि डॅडी रातोरात पैसेवाले झाले. मग मुलाला परळच्या शाळेत ठेवणं त्यांच्या इब्रतीला शोभेनसं झालं आणि त्यांनी पाली हिलला घेतलेल्या प्रशस्त अपार्टमेंटपासून शाळा लांबही पडू लागली. तेव्हा श्रीनाथ आमच्या शाळेतून गेला आणि माझ्यासारखा दिसणारा कोणीतरी एकजण आहे हे मी पार विसरून गेलो. पण नियती, फेट, डेस्टिनी जे काय म्हणतात ना, त्याला हे विसरून जाणं मंजूर नव्हतं. आम्हाला दिसत होती ती 10 मैल अंतरावरची धाग्याची 2 टोकं.
दूर कुठेतरी नियती त्यांची गाठ मारत बसली आहे हे कुणाला कळणार. एके दिवशी म्हणजे मी 8वीत असताना मला वर्गातून प्रिन्सिपॉलच्या खोलीत बोलावणं आलं. आपल्या हातून काय गुन्हा घडला असेल हे आठवण्याचा प्रयत्न करीत मी मे आय कम इन सर केलं. प्रिन्सिपॉलच्या समोर रंगीत बुशर्ट घातलेला एक काटकोळा आणि दुसरा टाय लावलेला मोठ्या मिशांचा जाड जूड असे 2 इसम बसले होते. मला पाहताच ते का कुणास ठाऊक चमकल्यासारखे झाले. खरं म्हणजे उडाले असा शब्द त्या क्षणी माझ्या डोक्यात आल्याचं मला चांगलं आठवतंय. मग मिशावाल्या जाड्या माणसाने माझं खालपासून वरपर्यंत निरीक्षण करीत म्हटलं, प्रश्नच नाही, डिट्टो श्रीनाथ. त्या दिवशी आणि त्यानंतर हळूहळू मला एकेका गोष्टीचा पत्ता लागत गेला. पहिली आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट ही की ज्या श्रीनाथ नावाच्या कुमार नटाची सध्या हवा होती तो दुसरा तिसरा कोणी नसून 5वीतून शाळा सोडलेला आमच्या बरोबरीचा श्रीनाथ शेट्टीच होता. त्याच्या वडिलांनी सासऱ्याकडून चालत आलेल्या चालत्या हॉटेलांच्या जोरावर त्याला प्रायव्हेट ट्युशन्स ठेवून फाडफाड इंग्रजी, रुबाबदार हिंदी आणि कामचलाऊ मराठी याशिवाय व्यवहारोपयोगी गणित, सायन्स आणि त्यांच्या जोडीला हॉर्स रायडिंग, म्युझिक, डान्सिंग इत्यादी विषय शिकवून त्याला हिंदी चित्रपटाचं करिअर उघडून दिलं होतं. त्याच्याच रूपाचा आणि तब्येतीनं अधिक चांगले असलेला मी मात्र 10वीला 90% मिळाले नाहीत तर आयुष्यातून उठशील या अण्णांच्या शापवजा भविष्यवाणीने धास्तावून गेलो होतो. त्यांना कळू न देता आणि नंबर मागे जाऊ न देता व्यायाम कसा करता येईल या काळजीत रात्रंदिवस चूर होतो. दुसरी गोष्ट अशी की श्रीनाथच्या हातात सध्या असलेल्या 10 हिंदी चित्रपटांपैकी गोकुल का कान्हा याचं शूटिंग या आठवड्यात चालू होतं. कृष्णाच्या कंसाबरोबरच्या मुष्टियुद्धाचं शूटिंग उद्याच होतं आणि त्यात कंसाला सर्वत्र कृष्ण दिसण्याच्या प्रकारासाठी श्रीनाथसारख्या दिसणाऱ्या एका मुलाची गरज होती. श्रीनाथच्या तारखा ऐन वेळेला मिळाल्यामुळे हा मुलगा आधी बघून ठेवता आलेला नव्हता आणि तो न मिळाल्यास या क्लायमॅक्सच्या सीनचं शूटिंग लांबणीवर टाकावं लागणार होतं. म्हणजेच पुन्हा श्रीनाथच्या तारखा मिळेपर्यंत पिक्चर अडकून पडणार होतं. हे टाळण्यासाठी हुबेहूब श्रीनाथसारखा दिसणारा मुलगा एका रात्रीत कुठून तरी उभा करायला हवा होता आणि हे जवळजवळ अशक्य असल्यामुळे सारं युनिट हवालदिल झालं होतं. यावर खुद्द श्रीनाथनेच तोडगा काढला. माझ्यासारखा दिसणारा एक जण पूर्वी परळच्या शाळेत होता. तो अजून तिथे आहे का ते जाऊन बघा आणि पटल्यास घेऊन या असं त्याने सांगितलं होतं. त्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर स्वतः एका असिस्टंट डिरेक्टरला घेऊन आमच्या शाळेत हजर झाले होते. आपल्याला सिनेमात बोलावलंय या आनंदात मी जमिनीपासून 2 पावलं उंचावरून तरंगतच घरी गेलो. दप्तर फेकून कपडे बदलायच्या आत मी ठणाठणा ओरडतच ती बातमी सगळ्यांच्या कानावर घातली. त्याबरोबर घरात स्मशान शांतता पसरली आणि माझ्या आनंदावर चांगलं बादलीभर पाणी पडलं. तो चिंब भिजून त्याचा पार चोथा झाला. काही क्षणांच्या शांततेनंतर शेवटी अण्णांनी म्हटलं, 6 माईला मार्क किती मिळालेत माहिती आहे ना? दादाला 10वीच्या गणितात 100त 100 आहेत आणि तुला? विचार कर, माझं शिक्षण झालं नाही म्हणून मला उभा जन्म फॅक्टरीत घालवावा लागला. लक्षात ठेव. बस एवढंच म्हणून ते मोरी नाक शिंकरायला गेले. शूटिंगचं नावही त्यांनी घेतलं नाही. ताई म्हणाली, शूटिंगला जायचं म्हणजे उद्याची सबंध दिवसाची शाळा बुडणार. विसरलास वाटतं. दादा तर हे काही बोलण्याच्या सुद्धा लायकीचं नाही अशा दिमाखात उठला आणि व्हरांड्यात कोळशाच्या पिंपावर पाट ठेवून केलेल्या आपल्या स्पेशल टेबलावर
वाचायला बसला. मी अधिक काही बोललो नाही. हातात 2 वह्या घेतल्या आणि व्यायामशाळेत गेलो. तिथे कपडे काढले, लंगोट गच्च केला आणि व्यायाम न करता लाल मातीच्या हौदाच्या कडेवर तसाच बसून राहिलो. तसे आखाड्याचा उस्ताद नवाब पहलवान जवळ आला आणि म्हणाला, क्यों हीरो, आज कुस्ती नहीं खेलोगे? स्कूल में मार पड़ा क्या? क्या घर वालों ने बूच लगा दिया? मी त्याला सगळं सांगितलं. मुष्टियुद्धाचं शूटिंग म्हटल्यावर तर त्याला फारच चेव चढला. घरवालों को मारो गोली असा मौल्यवान संदेश देऊन वर त्याने दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर शूटिंगला माझा पालक म्हणून येण्याची तयारी दाखवली. शूटिंगच्या ठिकाणी दप्तर घेऊन गेलो म्हणून थोडी पंचायत झाली. दारावरचा गुरखा शूटिंग पाहण्यासाठी शाळेला दांडी मारून आलेला विद्यार्थी समजून आज सोडे ना. एवढ्यात नवाब तिकडनं आला आणि त्याने आपल्या नेहमीच्या अरे बाबा आज ये सांप अंदर नहीं जाएगा तो पूरे पिक्चर की छुट्टी अशा नेहमीच्या अतिरंजित पद्धतीने गुरख्याला समजावून दिलं. वर मला दाटलं, तू किताब काय को लेके आया रे शूटिंग में? हाँ, बाप को स्कूल जाता बोला क्या? समझ गया. यावर गुरखा मनात नसताही गालातल्या गालात हसला. मला मेकअप करायला आत पिटाळलं गेलं. मेकअप रूममध्ये मला पहिल्यांदा कोण भेटावं? श्रीनाथ. अरे आओ यार सुर्वे. मला पाहिल्याबरोबर तो मला फिल्मी स्टाईलमध्ये मिठी मारून म्हणाला, कितने दिन के बाद मिल रहे हो. मराठी येत असतानाही तो जाणून बुजून हिंदीत बोलत असला तरी त्याच्या त्या बोलण्यातला जिव्हाळा मात्र अस्सल होता. यार ये अपना अकेले का स्पेशल मेकअप रूम है. लेकिन मैं बोला, सुर्वे मेकअप करेगा तो इधरच करेगा. क्यों नाना? हे अर्थात मेकअप मनला उद्देशून. नाना, इसको डिट्टो हमारे जैसा मेकअप करना. ये हमारा डुप्लीकेट है और असल में तो ये स्कॉलर है. हाँ, स्कूल में हमेशा पहला नंबर. फिर तबीयत देखो क्या बनाई है. मैंने बोला था प्रोड्यूसर को, सुर्वे को एक बार देखोगे तो बोलती बंद होगी. सुर्वे करून श्रीनाथ बडबडतच सुटला होता. पुढच्या आयुष्यात त्याने मला नेहमीच सुर्व्या म्हटलं किंवा डुप्लिकेट. कधीच शशिकांत नाही, श्रीकांत तर नाहीच नाही. माझ्या पाठोपाठ डायरेक्टर साहेब आत आले. ठेंगणे पण जाडजूडसे, पॅन्टवर झब्बा घातलेले. ती त्या काळात नवीन आलेली फॅशन होती. मला श्रीनाथसारखाच मेकअप करायचा असं त्यांनी मेकअपमनला समजावून दिलं. हां, बाबाने सब कुछ बता दिया है. डायरेक्टरकडे न पाहता माझ्या गालावर स्किन कलरचं फाउंडेशन चोपडत पांढऱ्या केसांचे, गडद तपकिरी रंगाच्या सुरकुत्या चेहऱ्याचे कृशम मेकअपमन म्हणाले, श्रीनाथला इथे बाबा म्हणत असावेत. आम्हा दोघांची तयारी झाली. श्रीनाथ मला खेचतच समोरच्या वरपासून खालपर्यंत संपूर्ण आरशे लावलेल्या भिंतीशी घेऊन गेला. माझा दंड धरून मला अगदी जवळ चिकटून उभा करत त्याने विचारलं, देख, दिखता है ना तुम मेरा परफेक्ट डुप्लिकेट. मी मान डोलावली. माझ्या मनात काही विचित्रच काहूर माजलं होतं. मी डुप्लिकेट श्रीनाथ? असं कसं होईल? मी शशिकांत सुर्वे होतो, पण खरंच मी श्रीनाथ झालो होतो याला समोरचा आरसा साक्ष होता. पांढरा शर्ट, निळी पॅन्ट घातलेला जो एक जण दप्तर घेऊन अर्ध्या तासापूर्वी या खोलीत आला होता तो कुठेतरी नाहीसाच झाला होता. त्याचं स्वागत करायला जो दुसरा पुढे आला होता, उघडा, पितांबर नेसलेला, रंगीत चेहऱ्याचा, खांद्यापर्यंत केस रुळत असलेला, त्याच्यासारखेच आता 2 जण झाले होते. तो श्रीनाथ होता. आरशात 2 श्रीनाथ होते. मग शशिकांत गेला कुठे? आता मागे वळून पाहताना असं लक्षात येतंय की खरंच नेमक्या याच ठिकाणी शशिकांत संपून
त्याचा श्रीनाथ व्हायला सुरुवात झाली, कारण तो दप्तर घेतलेला विद्यार्थी म्हणून इथेच थांबला आणि पुढे होऊन त्याचं स्वागत करणाऱ्या, कृष्णाचं सोंग घेतलेल्या त्या नटाने जसं काही त्याला आपल्यामध्ये शोषून घेतलं. श्रीनाथ मला घेऊन बाहेर आला. मगाशी आत आलेल्या डायरेक्टरसमोर उभा राहिला. किंचित उर्मटपणे त्याने विचारलं, क्यों, कैसा लगता है? डायरेक्टर पाहतच राहिले. कमाल है, बिल्कुल वैसा, कुछ फर्क ही नहीं मालूम पड़ता, तुम्हारा एग्जॅक्ट डुप्लिकेट. श्रीनाथ माझ्या कानाला लागला. त्यांच्या पाया पड. मी वाकून त्यांच्या पायाला हात लावला. जीते रहो बेटा, असा सरावातला आशीर्वाद देऊन ते मला सीन समजावून देऊ लागले. कदाचित स्वतःचा माझ्या विषयातला होरा अचूक ठरल्यामुळे असेल, किंवा लहानपणीच्या शाळा सुट्टीचं प्रेम उफाळून आल्यामुळे असेल, पण श्रीनाथने मला त्या दिवशी अतिशय आपलेपणाने वागवलं. स्वतःच्या कामापेक्षा त्याचं माझ्याच कामाकडे अधिक लक्ष होतं. आपण तयारीत राहायचं. कोणीही काहीही बोललं तरी तिकडे लक्ष द्यायचं नाही. सुरुवातीच्या सूचना आपल्यासाठी नसतात. आपण फक्त ॲक्शन म्हटल्यावर सुरुवात करायची आणि कट म्हटल्यावर थांबायचं. अशा कितीतरी उपयुक्त गोष्टी त्याने मला आधीच सांगून ठेवल्या. घाबरायचं नाही. चुकलं तर ते परत घेतील. आपण आपल्याला वाटतंय ते मजेत करायचं, असं सांगून माझी भीती त्याने नाहीशी केली. तो हे सगळं बोलत असताना माझ्या मनात येत होतं की माझ्याच बरोबरीचा हा मुलगा किती मोठ्या माणसासारखा वागायला लागलाय, किती बिनधास्त झालाय, किती जणांना आपल्या पुढे वाकवतोय. नाहीतर मी एवढा पहिला नंबर येऊन शाळेत शिकतोय तर काय, मास्तरांना घाबर, प्रिन्सिपॉलचं तोंड चुकव, मोठ्या भावासमोर पड खा, वडिलांना दबून राहा. भीती आणि एकसारखी भीती, बस भीती. असिस्टंटच्या मध्यस्थीने नवाबने मला वाटतं आधीच दिग्दर्शकांची परवानगी घेऊन ठेवली होती कुस्तीत लुडबुड करण्यासाठी. फाईट कंपोजर ही सगळी नावं ना मला नंतर कळली. त्या दिवशी मात्र मला सगळे बडे साहेब वाटत होते आणि ते सांगतील तसं करायचं एवढंच कळत होतं. फाईट कंपोजरने मला कंसाचे हाल करण्याच्या अनेक हालचाली दाखवून ठेवल्या होत्या, पण तालमीचे उस्ताद या नात्याने नवाबने त्या अधिक घोटून घेतल्या. मला शिकवलेल्या पेचात परत बसवल्या आणि सगळ्यांसमोर माझा आणि स्वतःचाही भाव वाढवून घेतला. अकराळ विक्राळ सोंग घेतलेला कंस 2 शॉट्सच्या मध्ये माझ्याशी अत्यंत प्रेमळपणे वागत होता. आणि बेटे, इस तरह नहीं, इस तरह जोर लगाना, असं सांगून माझ्या हातचा मार हौसेने खात होता. आमची लढाई चालू असताना श्रीनाथनं आमच्यासमोर उभं राहून, अब देखो कंस, मैं तुम्हारे पीछे से आ रहा हूँ, देखो मैं अभी तुम्हारे सामने खड़ा हूँ, इतनी आसानी से मैं तुम्हारे हाथ नहीं आऊँगा पापी, वगैरे बडबडणं आणि मोठमोठ्याने हसणं चालूच होतं. त्या दिवशी पॅकअप झाल्यावर दिग्दर्शकांनी माझी पाठ थोपटली आणि ये लड़का तो अच्छा स्टंटमन दिखाई देता है अशी प्रशंसा केली. नवाब अधिकच हुशारला. मुष्टियुद्धाचे सगळे शॉट्स एका दिवसात पुरे झाले नव्हते. शिवाय माझं कुस्ती कौशल्य पाहून दिग्दर्शकांनी माझे काही शॉट्स वाढवले होते, म्हणून मला दुसऱ्या दिवशी सुद्धा यायला सांगितलं. माझी घबराट. उद्या पुन्हा शाळा चुकवायची, पण बोलणार कोणाजवळ? नवाबकडे बोललो तर तो आपल्याच तंद्रीत, कल आज से भी अच्छा कुस्ती करना शागिर, हम रात को तालीम करेंगे, असा आशीर्वाद देऊन तो कुठेसा नाहीसा झाला. शेवटी मी श्रीनाथलाच माझी अडचण सांगितली. त्याने, अरे वेडा आहेस तू, असं मध्येच नाही सोडता येत, शिवाय उद्याचे पैसे वेगळे मिळतात, असं सांगितलं. यावर मी काही बोलणार
इतक्यात त्याला त्याचे डॅडी समोरून येताना दिसले. तसे तो मला फरफटत त्यांच्याकडे घेऊन गेला. डॅड, माय डुप्लिकेट. त्याने माझी ओळख करून दिली. श्रीनाथचे डॅड म्हणजे एक खास प्रकरण होतं. अंगाने किंचित सुटलेले, पण चेहऱ्याने भलतेच तरुण दिसणारे. किंचित पिकलेली करडी दाढी आणि डोळ्यात मिश्किल तुकतुकीत चमक. चेहऱ्यावर कायम हास्य. अंगात अतिशय मॉडर्न जीन्स आणि त्यावेळी फॅशनमध्ये असलेला ब्लिडिंग मद्रासचा शर्ट, तोकड्या बाह्यांचा. मला पाहिल्यावर माझ्या खांद्यावर हात ठेवत अस्सल मराठीत म्हणाले, अच्छा, हा काय तुझा पहिल्या शाळेतला दोस्त? अरे वा. मला एकदम खूप मोकळं वाटलं. त्यांचा तो स्पर्श, तो आनंदी दिलखुलास आवाज. आमच्या कोंदटलेल्या घरातून मी एकदम मोकळ्या आकाशात झेप घेतली असं मला वाटलं. श्रीनाथ प्रमुख नट म्हणून भाव खायला चांगलाच सरावला असला पाहिजे. इकडे तिकडे कुठेही न रेंगाळता तो मला डॅडींच्या स्वाधीन करून आधीच गाडीत जाऊन बसला होता. डॅडी मला म्हणाले, कुठे राहतोस तू? आम्ही सोडतो तुला घरी. नको नको, मी घाबरून म्हटलं. का? तू घरी सांगितलं नाहीस म्हणून ना? श्री मला म्हणत होता, डोंट वरी, आम्ही हवं तर लांब उभी करतो गाडी. माझ्यासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छाच इतकी सुंदर होती की ती मला नाकारावे ना. आजवर इतक्या सुंदर गोष्टी मी फारच थोड्या अनुभवल्या होत्या. माझ्याबरोबर नवाब आहे, मी म्हटलं. नवाब? हां 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 हां, तुझा उस्ताद. हात द्यायच्या. अरे त्याला पण सोडू. एवढ्यात मध्यंतरी नाहीसा झालेला नवाब परत आला. कुठे गेला होतास तू? मी त्याला विचारलं. मग सांगतो. त्याने हातानेच खुणावलं. गाडीत डॅडी माझी सगळी विचारपूस करत होते. माझ्या अभ्यासाबद्दल, माझ्या तब्येतीबद्दल माझं कौतुक करत होते. श्रीनाथला पुन्हा पुन्हा सांगत होते, खूप दिवसांनी दोस्त भेटलाय तुला, त्याला आता सोडू नकोस. माझं मन जागच्या जागी फुलपाखरासारखं बागडत होतं. डॅडींसारखा मोठा माणूस माझ्याशी प्रेमाने वागत होता. मला स्वतःच्या गाडीने घरी सोडत होता. आणखीन गौरव तो काय पाहिजे? मला पुन्हा एकदा वाटलं, डॅडींना मी परका नाही आहे, कारण मी त्यांचा श्रीनाथच आहे. तालमीशी माझा निरोप घेताना नवाबनं खिशातून एक कागदी पाकिट काढलं. त्यातून 100च्या काही नोटा काढल्या. त्यातल्या 5 मला दिल्या. पैसे? कसले? आजच्या कामाचे. हां, तुम्हारा गार्डियन करके मेरे पास दे. इतके? हां, तेरे को 500, मेरे को 200. अरे काय सांगतोस? और भी है. गाड़ी का 100 रुपया दिया. पेट्रोल का. गाडी का? आपण तर डॅडींच्या गाडीतून. बुद्धू आहे तू. अरे उन लोगों में पद्धतच है ऐसा. ले, तू ये 50 रख. स्वतःच्या खिशातून 50ची नोट काढून मला देत तो म्हणाला, कल भी मिलेगा. इतना ही? अच्छा, रात को आखाडे में आना, थोडा प्रॅक्टिस करते है. आणि तो दिसेनासा झाला. मी घरी गेलो. शाळेतूनच आलास की आणखीन कुठून? अण्णा म्हणाले. इतका उशीर कसा झाला? मी पैसे अण्णांकडे दिले. शाळेत गेलो नाही मी, शूटिंग केलं, त्याचे पैसे 550 आहेत. बरं बरं, हुशारी नको दाखवूस. पैसे बाजूला टाकून देत अण्णा म्हणाले, शाळा बुडाली त्याचं काय? मी काहीच बोललो नाही. आई उठली आणि तिने ते पैसे उचलून तिच्याकडच्या लहानशा पितळी डब्यात ठेवले. अण्णा काहीतरी बोलणार होते, पण आई डबा बंद करत त्यांच्याकडे पाहत राहिली. तशी गप्प बसले. आई वळली आणि डबा ट्रंकेत ठेवायला गेली. मी हातपाय धुवायला जाता जाता म्हणालो, उद्या पण मला शूटिंग आहे. यावर घरातलं कुणीच काहीही बोललं नाही. त्या रात्री माझी सगळी झोपच रंगीबेरंगी बनून गेली होती. प्रचंड रंगीत राजवाडा,
त्यात सर्वत्र रंगीत दिवे, मधून मधून स्फोट झाल्यासारखे रंगांचे कल्लोळ, रंगीत प्रकाशाचे फिरते झोत, त्या सगळ्याला वेढून राहिलेलं काळोखाचं वर्तुळ, त्यात अगदी चिडीचूप उभे असलेले लोक, प्रकाशाच्या वर्तुळातून अंगात आल्यासारखे घुमणारे 2 कृष्ण. पण 2 कुठे? एकच. कुणीतरी हसतंय. पुन्हा एकाचे 2. अरे, हा तर माझाच आवाज. मैं इतनी आसानी से तुम्हारे हाथ आऊंगा नहीं पापी. पण मी कोण आहे? शशिकांत कि श्रीनाथ? आओ श्रीनाथ, कितने दिनों के बाद मिल रहे हो. डॅड, आजपासून हा तुमचा मुलगा श्रीनाथ. सकाळी लवकर उठून सगळं आटपलं आणि आज दप्तर न घेता मी शूटिंगला गेलो. तरीही माझ्या मनात हा गोंधळ चालूच होता. मी श्रीनाथ असेन का? दिसतो तर मी अगदी श्रीनाथसारखा. मग मी शशिकांत कसा? आणखीन 15 दिवसांनी आरे गवळीवाड्यात एका गाण्याचं शूटिंग झालं. त्यात 2-3 ओळींना 2 कृष्ण हवे होते. 2-2दा श्रीनाथचं शूटिंग घेऊन पडद्यावर डबल दाखवण्यापेक्षा मला डुप्लिकेट म्हणून घेणं त्यांच्या सोयीचं होतं. बोलावणं येताच मी गेलो. त्यानंतर 15 दिवस अण्णांनी माझ्याशी अबोला धरला होता. अण्णांचं अगदीच चूक होतं असं नाही. स्टुडिओत पाय ठेवल्या दिवसापासून मला शाळेचं जग खोटं वाटायला लागलं होतं. खुराड्यासारखं घर आणि शाळेचा अंधारा वर्ग मागे टाकून माझं मन त्या लखलखीत उजेडाच्या जगाभोवती पतंगासारखं पुन्हा पुन्हा रुंजी घालू लागलं होतं. तिथली माणसं एकापेक्षा एक गुणवान, शांतपणे समजुतीने आपापली कामं करणारी, मोठ्या मनाची, कारण ते जगच तेवढं विशाल. 1.5 खोलीच्या आमच्या घरात माणसंही तशीच कोती असणार. ही माणसं बिनधास्तपणे केवढ्या प्रचंड उलाढाली करतात. लाखो रुपयांच्या. पैसा नुसता पाण्यासारखा वाहतो. आणि अण्णांचं स्वप्न मुलाने इंजिनियर होऊन 1000 स्टार्टची नोकरी मिळवावी असं. गोकुल का कान्हाला श्रीनाथने मला प्रीमियर नाईटचं निमंत्रण पाठवलं होतं. मी नवाबला घेऊन ऐटीत गेलो. तसं मी घरी कुणी येता का म्हणून विचारलं होतं, पण दादाला अभ्यास होता. ताईला एकच एक चांगली साडी होती आणि ती नेहमी नेहमी नेसायचा तिला कंटाळा आला होता. आणि आई अण्णांचा तर माझ्या जाण्यालाच विरोध होता. मी हौसेने मावस भावाच्या लग्नात शिवलेली लाँग पॅन्ट आणि स्वस्त पण स्वच्छ दिसणारा टी-शर्ट घालून गेलो. श्रीनाथ तो अर्थातच अगदी सजून आला होता. पांढरा शुभ्र सूट, आत पांढऱ्या ठिपक्यांचा लाल शर्ट, पांढरा बो, अशा कपड्यात तो अगदी हिरो दिसत होता. सोबत त्याचे आईवडीलही होते. श्रीनाथच्या भोवती अर्थातच लोकांचा गराडा होता. तरीही त्याने मला ओळखलं आणि म्हटलं, चल चल चल, किती उशीर केलास, अभी पिक्चर स्टार्ट होने वाली आहे. आरे गवळीवाड्यात घेतलेलं गाणं आलं, पण त्यात मी कुठेच दिसलो नाही. बहुधा ते कडवं कापलं गेलं असावं. तरीही मला उमेद होती, कारण या सिनेमातून कंसवत कापून टाकणं शक्यच नव्हतं. शेवटी एकदाचा तो प्रसंग आला. 3-4 मिनटं तो पडद्यावर चालला. आमच्या मारामारीला चिक्कार टाळ्या शिट्ट्या मिळाल्या. पण सबंध असा मी 3-4 वेळेस पडद्यावर दिसलो. कुठे कंसाचा चेहरा आणि हनवटीवर लागलेला ठोसा, कुठे त्याचा गळा आणि तो दाबणारे माझे हात, असंच दिसत होतं. हसणारा श्रीनाथ मात्र पडदाभर दिसत होता. कंस आणि मी बरोबर असताना सुद्धा तोच अधिक महत्त्वाच्या ठिकाणी असायचा. कारण तो वाक्य बोलला होता ना. 2-4 तुरळक वेळेला मी दिसलो, तेव्हा मात्र डिट्टो त्याच्याच सारखा दिसलो. आमच्या शेजारचा माणूस म्हणाला सुद्धा, क्या यार फोटोग्राफी आहे, एक एक टाइम 2-2 श्रीनाथ दिखते है.
घरी परत येताना माझ्या मनात येत होतं, घरचं कुणी प्रीमियरला आलं नाही ते बरंच झालं. त्यांना मी कुठलं काम केलं हे कळलंच नसतं. ते कंसाशी सगळं मुष्टियुद्ध एकट्या श्रीनाथने केलं असंच समजले असते. मला स्वतःला दुःख नव्हतं. सबंध पिक्चरमध्ये श्रीनाथ दिसत होता, म्हणजे माझंच रूप, माझंच शरीर दिसत होतं. त्याचा गौरव तो माझाच गौरव होता. एकदम चुप क्यों हो गए हो शागिर्द? नवाब ने मला हलवलं. टाइटल में तुम्हारा नाम नहीं दिया इसके वास्ते? अरे छोड़ दो यार, हम इतना बड़ा अखाड़ा वाला उस्ताद है, हमारा किधर दिया? चलता है भाई, चलता है. पैसा दिया ना उन लोगों ने, बस. इसमें तो कुछ गडबड नहीं ना किया. किती बेताची होती अक्कल नवाबची. टायटलमध्ये नाव, माझं तर पिक्चरमध्ये सर्वात पहिलं आलं होतं, श्रीनाथ. मला आणखीन काय हवं होतं? यापुढे श्रीनाथचा कुठलाही सिनेमा लागला तरी तो माझाच असणार होता. त्याच्या कुठल्याही सिनेमाच्या पोस्टरवर माझाच चेहरा दिसणार होता. श्रीनाथच्या वाढदिवसाच्या पार्टीला मला डॅडींनी मुद्दाम बोलावलं. तेव्हापासून मी वरचेवर त्यांच्या घरी जाऊ लागलो. हेच माझं घर असं मला वाटायला लागलं. सेटवर मात्र मी श्रीनाथला भेटलो तो आणखीन 2 वर्षांनी, अमीर गरीबच्या सेटवर. त्या सिनेमात 2 जुळ्या राजपुत्रांपैकी एकाला दरोडेखोर पळवून नेतात आणि तो गरिबांकडे वाढतो, असंच काहीसं होतं. अर्थात श्रीनाथनेच दोन्ही भावांची कामं केली होती. जुळे भाऊ एकत्र येतात असं एकूण चित्रपटात 5-6 सीन्स होते. एरवी ते ट्रिक फोटोग्राफीने करता आले असते, नाही असं नाही, पण श्रीनाथने डायरेक्टरला माझ्याविषयी सांगितलं आणि मला बोलावून घेतलं. त्या दृश्यामध्ये मला वाक्य होती, पण ती डबिंगमध्ये श्रीनाथच बोलणार होता. तरी थोडंफार काम होतं. 2 सोट फाईट्स पण होत्या, एक श्रीनाथ बरोबरच आणि दुसरी दोन्ही भाऊ मिळून व्हिलन प्रधानाला धडा शिकवतात. अशी मजा आली. पुन्हा काम मिळेल अशी आशा वाटायला लागली. त्याच वर्षी मुझे क्या मालूम या सिनेमाच्या आउटडोअर शूटिंगमध्ये मला एक लहानसा अपघात झाला. त्यातल्या शेवटच्या मारामारीत मी कड्यावरून पडून मरतो असा प्रसंग होता. कड्यावरून अर्थातच प्लॅस्टरची डमी फेकली जाणार होती, पण त्याआधी मला 5-6 फुटांवरून तरी पडणं भाग होतं. पडल्याचा इफेक्ट येण्यासाठी कमान टाकून मी एक कोलांटुडी घेणार होतो. उडी मला वाटतं कुठेतरी चुकली आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. मला पडल्या जागेवरून उठताच येईना. युनिटमधल्या लोकांनी मला कसं बसं श्रीनाथच्या गाडीत नेऊन झोपवलं. माझी शुद्ध हळूहळू नाहीशी होत होती. या अर्धवट गुंगीत मी काय ओरडत होतो कुणास ठाऊक, पण मनात विचार येत होते, घरी काय म्हणतील याचेच. मी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या उशाशी श्रीनाथचे डॅडी बसले होते. डोंट वरी, तुझ्या घरी सांगून ठेवले की याचा पाय पूर्ण बरा होऊन तो नीट चालायला लागेपर्यंत सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि मुलालाही दोष देऊ नका. तुम्हाला कसं कळलं ते दोष देतील म्हणून? अरे न कळायला काय झालं, बेशुद्धीत एकसारखं तेच तर बोलत होतास. डॅडी डॅडी, मी त्यांनी पुढे केलेल्या हातावर डोकं ठेवलं. डॅडींच्या मदतीने माझा पाय लवकर सरळ झाला, पण पाऊल वाकडं पडलं होतं ते मात्र कायमचंच. त्या वर्षी 10वीच्या परीक्षेत मी नापास झालो. अण्णा एकदा अंगाचा भडका उडाल्यागल बोल बोल बोलले आणि मग माझ्याशी बोलेनसेच झाले. गेली 2 वर्ष माझी लक्षणं दिसतच असल्यामुळे त्यांना माझं अपयश फारसं अनपेक्षित नसावं, त्यामुळे त्यांना फारसं दुःख झालं नसावं, किंवा झालं असल्यास ते दादाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली या आनंदामुळे थोडंफार सुसह्य झालं असावं. ताईला आता एका वर्तमानपत्रात
ची टेम्पररी नोकरी लागली होती. तेव्हा माझ्याविषयी काही वाटून घेण्यापेक्षा माझ्याकडे दुर्लक्षच करायचं असं सगळ्यांनी ठरवलेलं दिसलं. मी फक्त जेवणापुरता आणि झोपण्यापुरता, बस तेवढ्यापुरताच घरी जात असे. एरवी दिवस कुठेतरी बाहेरच भटकून काढायचा. जेवायला बसलो तरी कुणीही माझ्याशी बोलत नसे. घास तसाच पानात टाकून उठावं असं 100दा वाटे, पण नाईलाजास्तव तसाच मुरदाडासारखा जेवत असे. मी पुन्हा 10वीच्या परीक्षेला बसलो आणि 40% पास झालो. श्रीनाथच्या डॅडींनी एका कॉलेजात आर्ट्सला ॲडमिशन मिळवून दिली. कॉलेजात मला लगेच भाव मिळायला लागला, डिट्टो श्रीनाथ, म्हणून मुलं मुली माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागली. श्रीनाथची डुप्लिकेट म्हणून सिनेमात काम करतो असं त्यांच्यापैकी कुणालाच मी सांगितलं नव्हतं. तरीही मुलांमध्ये साधारण कुणकुण होतीच. माझी मनस्थिती फार चमत्कारिक होती. श्रीनाथचं डुप्लिकेट म्हणून मला फारशी कामं मिळत नव्हती, पण मला त्याचं दुःख नव्हतं. खरं तर मी श्रीनाथ आहे याच कल्पनेच्या नादात मी माझं करिअर घालवलं होतं. घरच्यांना दुरावलं होतं, मानहानी पत्करली होती. श्रीनाथ होताना मी भरपूर दुःख ओढवून घेतलं होतं आणि पुन्हा या सगळ्या दुःखांवर इलाज स्वतःला श्रीनाथ समजणं हाच ठरवला होता. मी श्रीनाथकडे वरचेवर जाईन, त्याच्या शक्य तेवढ्या शूटिंगना हजर राहील, तोही माझ्याशी प्रेमाने वागे. खरं तर तो आजच्या टॉप स्टार्सपैकी एक होता. त्याने मला हडत हुडूत केलं असतं तर ते समजण्यासारखं होतं, पण तसं तो करत नसे. कदाचित त्यालाही जाणवत असावं की नीतीने आम्हाला दोघांनाही एकमेकांशी बांधून ठेवलंय आणि त्यातून आता आमची सुटका नाही. मी त्याच्याविषयीच्या वर्तमानपत्रातल्या सिने साप्ताहिकांच्या बातम्या कापून ठेवी. त्याच्या चित्रपटांचा पहिला शो न चुकता पाहे. कधी कधी वाटे, मी हे सगळं का करतोय? अशा वेळेला मला स्वतःचा उबग येई. नशेतला माणूस कधी कधी अचानक शुद्धीवर येतो तसं माझं होईल. खडबडून जाग आल्यासारखं होईल. वाटे, कसला फायदा होणार आहे माझा श्रीनाथच्या पाठीमागे लागून? उलट तोटा झालेला दिसतोय. मनात असं काहूर उठलं की मी आरशासमोर उभा राहत असे आणि पुन्हा पुन्हा हळूहळू नशेत जात असे, कारण आरशात मला श्रीनाथच दिसायचा. एव्हाना माझी केसांची ठेवण, मिशांची ठेवण, स्मितहास्य सगळं श्रीनाथसारखं झालं होतं. श्रीनाथच्याच पद्धतीने हात उचलून तसंच लाघवी स्मित करीत अगदी श्रीनाथच्या शब्दात आरशातला श्रीनाथ मला म्हणायचा, पागल, फायदा तोट्याचा विचार करतोस? आता ते तुझ्या हातात आहे का? जे होतंय त्याला तुझा इलाज नाही आहे इडियट, कारण तू नाही आहेस, तू मी आहेस. तुला आपलं आयुष्य जाळतच राहिलं पाहिजे. कधीतरी तू आणि मी एक होईपर्यंत. याच नशेच्या भरात मी केव्हा तरी माझं नाव बदललं आणि शशिकांतचं श्रीकांत केलं. प्रत्येक पिक्चरमध्ये श्रीनाथसाठी भाराभर कपडे शिवले जायचे. शूटिंग संपलं की ते त्याच्याच कपाटात कुजत पडायचे. फार जमले की तो मला प्रेमाने बोलवायचा आणि म्हणायचा, देख डुप्लिकेट, हमारा कपडा तुम्हीच पहनना चाहिए, दुसरा कोई नहीं. कपडे नवे असायचे, 2-4 वेळा अंगाला लावलेले असायचे, एवढंच. शिवाय माझ्याच मापाचे असायचे. तरीही ते घेताना मी वापरासाठी कपडे घेतोय अशी माझी भावना नसायची. ते कपडे श्रीनाथच्या शरीराला लागलेत म्हणजे माझ्याच दुसऱ्या शरीराला. मग ते मी नाही तर कोणी घालायचे असंच मला वाटायचं. अर्थात त्यामुळे कधीकधी एक गंमत व्हायची. घरात तंग वातावरण व्हायचं आणि खिशात पैसा नाही आहे म्हणून माझं पोट उपाशी असायचं, पण अंगावर उंची सूट असायचा. आता तर अशा वेळी माझ्या जागी दुसरं कोणी असतं
तर त्याने ते कपडेच विकले असते, हो की नाही? कोण होतं विचारणारं? आणि त्यातून ते श्रीनाथचे, म्हणजे माझेच की नाही? मग परिस्थिती वाईट असताना मी स्वतःचे कपडे नसते विकले, पण इथे ते श्रीनाथचे, म्हणजे हा माझा वेडेपणा होता. एकाच वेळेला मी स्वतःला श्रीनाथ मानत होतो आणि तरीही त्याचं वेगळं अस्तित्व मानत होतो, त्याला मान देत होतो. रस्त्यात कधी कधी पोरं पोरी मला घेऊन ऑटोग्राफ मागायची. अशा वेळेला मला काय करावं तेच सुचत नसे. वाटे आपण चुकून श्रीनाथ अशी सही तर नाही ना करून जाणार? मी नो ऑटोग्राफ्स प्लीज असं म्हणून शक्य तेवढ्या लवकर तिथून पळ काढत असे. पण केली श्रीनाथ अशी सही तर काय झालं? असं काही मला वाटत नसे, पण तर्कशास्त्रात बसत नाही हेच खरं. विशेषतः माझ्यासारख्या अर्धवट शहाण्या, अर्धवट खुळ्या माणसाचं मन. श्रीनाथ मला कामं मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असे. तशी स्वतःचा गेटअप बदलून करण्यासारखी लहानसहान कामं मला मिळतही असत, कारण मी सततच कुठल्या ना कुठल्या स्टुडिओच्या अवतीभोवती असायचो. आणि श्रीनाथने काही निर्मात्यांशी ओळखी पण करून दिल्या होत्या, पण मोठ्या भूमिका कोणी देत नसे. तिथे श्रीनाथसारखं दिसणं आड यायचं. तुम्हाला घ्यायचं तर सरळ ती भूमिका श्रीनाथलाच का देऊ नये असं लोक विचारत. बारीक सारीक कामांनी माझं जेमतेम 2 वेळचं जेवण सुटायचं. थोडीफार दारू, हो, आता मी पिऊ लागलो होतो. डोक्यातल्या विचारांचा कचरा भुरूभुरू जळायला दारूची मदत व्हायची. पण हे आपलं निमित्त. खरं तर श्रीनाथ बरोबरच कधी कधी पिऊन मला दारूची सवय लागली होती. श्रीनाथ त्याच्या डॅडींसमोर पीत नसे, पण कधीकधी शूटिंग संपल्यावर मेकअप रूममध्ये, नाहीतर जिथे फार पब्लिक नसेल अशा एखाद्या लांबच्या बारमध्ये, किंवा कधी चक्क एखाद्या निर्जन रस्त्यावर गाडी पार्क करून पीत असे. कॉलेज मी आता सोडल्यातच जमा होतो. स्टुडिओच्या परिसरात मी जे शिकत असे त्याच्याशी कॉलेजात जे शिकवत त्याचा मेळच बसत नसे. घरी जाणं देखील मी आता सोडलं होतं. श्रीनाथच्या डॅडींनी मला एका चाळीत जिन्याखालची एक खोली घेऊन दिली होती. तिथे रात्री अंग टाकण्यापुरता मी जात असे. त्यांच्या स्वतःच्या घराची दारं तर मला कायम उघडी होती. एकदा रात्री श्रीनाथ बरोबर क्रिस्टल बारमध्ये बसलो होतो. बोलता बोलता बराच उशीर झाला. श्रीनाथला पोचवून त्याची गाडी मला सोडायला आली. गाडीच्या बरोबर एक जीप येत आहे अशी जाणीव हल्लक झालेल्या मेंदूलाही होत होती, पण मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र गाडी थांबल्याबरोबर ती जीप थांबली आणि मी गाडीतून उतरता क्षणी माझ्यावर लोखंडी शिगांचा जोरात मारा झाला. शुद्ध हरपण्यापूर्वीची माझी शेवटची जाणीव होती ती शोफर गाडी विलक्षण वेगाने पडवीत घेऊन गेल्याची. मी शुद्धीवर आलो तेव्हा मला ठिकठिकाणी बँडेजेस बांधली होती. डोळे उघडले तेव्हा समोर श्रीनाथच बसलेला दिसला. मी जिवंत आहे असं त्यामुळेच मला जाणवलं. सॉरी सुर्वे, माझ्यामुळे तुला आज मार खावा लागला. तुझ्यामुळे? एवढा प्रश्न विचारला आणि डोक्यात कळ उठली. साल्या, त्या रोहित कुमारचं काम आहे हे. तो माझ्यावर खार खाऊ नये. माझ्यामुळे त्याला कामं मिळत नाहीत असा त्याचा समज झालाय आणि म्हणून मला खलास करण्यासाठी. बरं तर बरं दोस्त, तू शुद्धीवर आलास. तुझं काही बरं वाईट झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. आणि तो रडू लागला. त्याचं ते वाक्य आणि त्यानंतरची ती रडण्याची ॲक्शन मी त्याच्या कितीतरी चित्रपटातून पाहिली होती आणि तरीही ती खोटी नव्हती. त्याचं वाटणं खरंच होतं, पण ते आणखीन कुठल्या वेगळ्या पद्धतीने दाखवावं हे त्याला कळत नव्हतं. एवढंच. तेवढ्यात डॅडी आले. ब्रेवो बॉय, ते नेहमीचं मिस्किल हसू हसत म्हणाले, आमच्या श्रीच्या वाटचा मार आज तू खाल्लास. सिनेमात
मी ते पुष्कळदा केलंय डॅडी, मी म्हणालो. आणि मला भोवळ आल्यासारखी झाली. बोलू नकोस, बोलू नकोस, स्वस्थ पडून राहा. बरा झालास की तुझ्या या कामगिरीबद्दल एक बक्षीस देणार आहे मी तुला. मी नुसत्या भुवया उंचावल्या. 5 गणीला 1 आठवडा, जस्ट 3 ऑफ अस. तू, मी आणि श्रीला त्याच्या शूटिंगमधून रेसची टेरिबल गरज आहे. आणि आता तुलाही. 15 दिवसांनी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. चार्जेस अर्थातच डॅडींनी दिले. त्यांना ती मॉरल ड्युटी वाटली असावी म्हणा. एरवीसुद्धा दिलेच असते, कारण माझे खिसे तर काय रिकामेच होते. झाल्या प्रकाराचं मला जरासुद्धा दुःख नव्हतं. उलट रोहित कुमारचे लोकसुद्धा मला श्रीनाथ समजले याबद्दल एक प्रकारचं विचित्र समाधान वाटलं. श्रीनाथचा मार मी स्वतःवर घेतला असं काही मला वाटलं नाही. मार त्याच्या वाटचा खायला तो माझ्यापेक्षा वेगळा थोडाच होता. म्हटल्याप्रमाणे डॅडींनी 1 आठवडा 5 गणीचं हॉटेल पंचगंगा बुक करून ठेवलं. आता उद्या आम्ही निघणार. एवढ्यात एका प्रोड्युसरचा कॉल आला. श्रीनाथ 1 आठवडाभर शूटिंगसाठी अमेरिकेला जाणार होता, पण तिथल्या हवामानाचा अंदाज घेतल्यावर शूटिंग 1 आठवडा आधी सुरू करावं असं आयत्यावेळी ठरलं. प्रोड्युसरने गयावया करून श्रीनाथला 5 गणी कॅन्सल करायला लावली. दुसऱ्याच दिवशीच्या फ्लाईटने युनिट सेंट लुईला निघणार होतं. श्रीनाथ म्हणाला, डॅड, तुम्ही दोघं जा. तुम्हाला दोघांनाही रेस्टची गरज आहे. इट्स परफेक्टली ओके. डॅड नेहमीप्रमाणे शांती अजिबात ढळू न देता दाढी खाजवीत म्हणाले. मी आला घेऊन जातो. बरोबर 2 श्रीनाथ कशाला? एक असला तरी पुरे. बस जाऊ आम्ही हॉटेल पंचगंगावर पोचलो. तेव्हा संध्याकाळ झाली होती. डॅडी प्रवासाने थोडे थकल्यासारखे दिसत होते. तरी त्यांनी हातपाय धुतले आणि कपडे बदलले. मी त्यांना पांघरायला एक शाल दिली आणि ड्रिंक्सच्या तयारीला लागलो. डॅडींसमोर त्यांची कोनॅक मांडली आणि ग्लास भरणार एवढ्यात डॅडी म्हणाले, तुझा कुठला ब्रँड? मी लाजलो. अरे लाजतोस कशाला? तू आणि श्रीनाथ दोघेही पट्टीचे पिणारे आहेत. हे काय मला माहिती नाही? माझ्या हँडबॅगमध्ये एक ब्लॅक लेबल आहे. जा ती आण, जा. अरे जा. इथे आपण आलो ते एन्जॉय करायला, मन मारायला नाही. आणि शिवाय तू घेतली नाहीस तर मला म्हाताऱ्याला कंपनी कोण देईल? कोण देईल? शेवटी मी बाटली घेऊन आलो आणि आम्ही प्राशनाची बैठक सुरू केली. मध्येच डॅडींनी कुठेतरी दुखावल्यासारखं तोंड केलं. मी घाबरून विचारलं, काय झालं? काय झालं डॅडी? काही नाही रे, ते म्हणाले. लगेच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं. एक सांगायचं आहे बेटा तुला. पिण्याची तंद्री लागल्यावर ते मला म्हणाले, तू जे हे स्वतःचं आयुष्य जाळत बसलायस ना, ते मला बिलकुल पसंत नाही. तुला वाईट वाटेल म्हणून इतके दिवस सांगत नव्हतो, पण तू या इंडस्ट्रीचा नाच सोड. ही लॉटरी आहे बेटा, लॉटरी. एकाला कुबेर बनवते, हजारांना भिकेला लावते. तुझ्यात आणि श्रीनाथमध्ये काही फरक आहे का? नाही ना. त्याच्या जागी तुला काम दिलं तरी तू ते त्याच्यासारखंच करून दाखवशील, पण इंडस्ट्रीने त्याला उचललं. आणि तुला? हे तकदीर आहे बेटा, तकदीर. एकेकाचं नशीब, फेट, डेस्टिनी, नियती. त्यांनी एक मोठा घोट घेतला आणि बरं वाटल्यासारखं केलं आणि मग पुन्हा म्हणाले, राग मानू नकोस बेटा, अजून वेळ गेलेली नाही. सगळं बदलता येईल. मी तुझ्यासाठी कुठेतरी नोकरी बघतो. कॉलेज पुरं कर, लग्न कर, मार्गाला लागशील. अरे तुला मी बेटा समजतोय ना म्हणून. आणि एकदम त्यांचा चेहरा वेडावाकडा झाला.
छातीवर हात धरून ते खुर्चीतल्या खुर्चीतच एका बाजूला कलंडले. मी डॅडी 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 असं म्हणत उठलो आणि त्यांना आधार देऊ लागलो. पण त्यांची मान लुळी पडली. पाहता पाहता शरीर थंड पडत गेलं. मला वेळ लागायची पाळी आली. जवळपास मदतीला कोणी नाही. महत्प्रयासाने डॉक्टर मिळवले, पण त्यांच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट मिळायची मुश्किल. त्यांनी श्रीनाथचे सिनेमे पाहिलेले होते. आता त्याच्यासारखा दिसणारा एक जण, त्याचा भाऊही नाही, नातलगही नाही, आणि म्हणतोय तरीही त्याच्या वडिलांना एकट्यालाच इथे घेऊन येतो आणि त्याच वेळी वडिलांचा मृत्यू ओढवतो. हे आपोआप घडलं आणि त्याच्या पाठीमागे कसलाही डाव नाही. हे डॉक्टरांना पटवता पटवता मी हैराण झालो. शेवटी एकदाचे सगळे सोपस्कार पुरे करून डॅडींची बॉडी घेऊन निघालो. इतक्या वेळात डॅडींसाठी रडायलाही फुरसत मिळाली नव्हती. झालेल्या अकल्पिताला कसं तोंड द्यायचं या विचाराने दुःख बधीर होऊन गेलं होतं. प्रवास सुरू झाला आणि माझ्या दुःखाला एकदम वाट फुटली. मी ढसाढसा रडत सुटलो. श्रीनाथ जेमतेम सेंट लुईला पोहोचला असेल नसेल एवढ्यात त्याला आमची तार मिळाली असणार. लगेच घरी त्याचा फोन आला. तो परत येऊ शकत नव्हता. आला असता तर सगळ्या युनिटला त्याच्यासाठी ताटकडावं लागून प्रोड्युसरचं प्रचंड नुकसान झालं असतं. शिवाय तो येईपर्यंत बॉडी कदाचित खराब व्हायला लागली असती, कारण आधीच पाचगणीमध्ये एक संपूर्ण दिवस वाया गेला होता. सुर्वेला सगळ्या सोपस्कारात अग्नी द्यायला सांगा, श्रीनाथने फोनवर सांगितलं. तो त्यांना माझ्याच इतक्या जवळचा होता. आईने ते मान्य केलं. श्रीनाथच्या जागी मी त्यांच्या वडिलांना अग्नी दिला. स्मशानात राहून राहून एकच प्रश्न मला सतावित होता, नियतीच्या मनात आहे तरी काय? श्रीनाथची सगळी कामं ते माझ्याकडून का करून घेते? आणि त्याचं उत्तर मीच देत होतो. मी श्रीनाथ आहे म्हणून. श्रीनाथने मुंबईला आल्याबरोबर मला फोन केला. मी बॉम्बे लॅबमध्ये त्याच्या अजून नाव न दिलेल्या एका पिक्चरचे रशेष बघत होतो. रात्री घरी आहे. त्या रात्री श्रीनाथ आणि मी त्यांच्या घराच्या उघड्या गच्चीत बसून ब्लॅक लेबल संपवत राहिलो. रात्रभर डॅडींच्या आठवणी काढून आम्ही दोघं रडत होतो. तू भाग्यवान आहेस साल्या. ते गेले तेव्हा तू त्यांच्याबरोबर होतास. मी कमनशिबी. आयुष्यातलं जे एक काम मीच करायला पाहिजे होतं तिथे मला डुप्लिकेट पाठवावा लागला. डुप्लिकेट. स्मशानात बापाला अग्नी द्यायला डुप्लिकेट. यावर मी तरी त्याचं काय सांत्वन करणार? तू बघशील डुप्लिकेट, बघशील. श्रीनाथ अश्रूंनी भरलेला चेहरा पेपर टॉवेलने पुसत हुंदके देत म्हणाला, मी स्वतःचं प्रोडक्शन काढेन. डॅडींना फार इच्छा होती पिक्चर काढायची, पण ते राहून गेलं. आता मी रोल्स कमी घेईन आणि बॅनर चालवेन डॅडींच्या नावाचं. साल्या, तुला पहिला प्रथम खरा खुरा मोठा रोल देईन. इंडिपेंडंट. खुश होतील डॅडी. त्यांचं डुप्लिकेट. फार फार प्रेम होतं रे तुझ्यावर डुप्लिकेट. आणि तो पुन्हा रडू लागला. या प्रसंगानंतर 4च दिवसांनी सकाळी 7 वाजता माझ्या मठीत एक काळा कोटवाले गृहस्थ हजर झाले. माझ्या आदल्या रात्रीची अजून उतरलेली नव्हती. काळ्या कोटवाल्याने जागं केलं नसतं तर अजून कमीत कमी 3 तास झोपलो असतो. मी किंचित तिरसटपणे म्हटलं, कोण तुम्ही? एवढ्या सकाळी सकाळीच काय काम काढलं? काळा कोटवाले श्रीनाथचे वकील निघाले. ॲडव्होकेट रामकृष्ण ठोसर. फार काही न बोलता त्यांनी काखोटीचा पेपर माझ्यासमोर उघडून धरला. बातमी होती, हॅपी बीट बारमध्ये श्रीनाथने एका माणसाला बडवल्याची. माणूस अर्थात
रोहित कुमारचाच असणार. बातमीवर 2 कॉलमी फोटो होता आणि फोटोत हातघाईवर आलेला श्रीनाथ. दिस इज व्हेरी बॅड न्यूज फॉर हिज करिअर, ते तावातावाने सांगू लागले. प्रोड्युसर काम देणं बंद करतील गरम माथ्याचा नट म्हणून, आणि पुढच्याच आठवड्यात हा डॅडींच्या बॅनरचं प्रोडक्शन नंबर 1 अनाऊन्स करणार आहे. त्यांना लोकांची सिंपती कशी काय मिळणार? त्यातनं रोहित कुमार आणि गँग या प्रकाराचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ती गॉसिप मॅगझिन्स पहा, या दोघांच्यातलं भांडण कसं धगधगीत ठेवतील ते. या एका मारामारीतून आणखीन 4 मारामाऱ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. बाबा आता म्हणतो, नशेत मारामारी केली, आय रिपेंट. झालं गेलं ते होऊन गेलं. आता रिपेंट करून थोडाच प्रश्न सुटणार आहे. थोडाच सुटणार आहे. मग मी काय करू? शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलो आहे. म्हणजे त्यानेच पाठवलं. म्हणतो आता यातून सुरव्याच वाचवू शकेल मला. ते कसं काय? उद्या पेपरला खुलासा येईल की मारामारी श्रीनाथने केलीच नाही. मग कोणी केली? डिट्टो त्याच्याच चेहऱ्याच्या माणसाने. तुम्ही. शेजारी तुमचा फोटो. श्रीकांत सुर्वे. श्रीनाथचा डुप्लिकेट. ओके ठोसर साहेब, ओके. श्रीनाथला मिळायचा मार मी एकदा खाल्लाय. आता त्याने दिलेला मारसुद्धा मीच दिलाय असं म्हणतो. ॲडव्होकेट रामकृष्ण ठोसर मनापासून हसले. मी उषाला घेतलेल्या ब्रीफकेसमधून त्यांना माझा फोटो काढून दिला. थँक्स. तुमच्यासारखा दोस्त मिळाला म्हणजे श्रीनाथ भलताच भाग्यवान आहे. एक्सक्यूज मी वकील साहेब, मी मनातल्या मनात म्हणालो. श्रीनाथ माझा दोस्त नाही, मी स्वतःच श्रीनाथ आहे. डुप्लिकेट म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. कुठला डुप्लिकेट हे असलं तुरुंगात बसण्याचं रिस्क घेईल? पण मी शहाणा नाही ठोसर साहेब, मी वेडाही नाही, मी दोन्ही आहे. माझ्यातला वेडा परिणामाचा विचार न करता श्रीनाथसाठी सगळं करतो, आणि माझ्यातला शहाणा तो तर स्वतः श्रीनाथ असतो. दुसऱ्या दिवशी चित्रनगरीत मी श्रीनाथला भेटायला गेलो होतो. मला पाहिला ही गर्दी. मला आश्चर्य वाटलं. मग कोणीतरी सांगितलं की आज वर्तमानपत्रात तुझा फोटो आहे, तू कोणाला तरी हॅपी बीटमध्ये बडवलंस म्हणून. मी हसलो. सटकन मनात आलं, अजून मी बाहेर कसा? पोलिसांनी प्रकरण दडपून टाकलं. त्याच माणसाने पुढे माहिती दिली. चिल्लर माणसाचं प्रकरण दडपणं सोपं आहे, तसं श्रीनाथचं प्रकरण दडपता नसतं आलं. मला मजा वाटली. बहुधा तो काळा कोटवाला ॲडव्होकेट रामकृष्ण ठोसर माझ्याकडून सरळ प्रेस ट्रस्टच्या ऑफिसात आणि तिथून सीधा पोलीस स्टेशनवर गेला असणार. श्रीनाथ मेकअप पुसून बाहेर आला. मला मिठी मारून म्हणाला, यार आय वॉज लुकिंग फॉर यू एव्हरीवेअर. चल चल चल, सीधा घर चलते है, वी मस्ट सेलिब्रेट. नाही यार, मी म्हणालो, जाना है. नुसता तुला बघायला आलो. अरे तू तो मुझे आईने में भी देख सकता था. चल दोस्त, क्या नखरा करता है, चल. उद्या येतो. आज रिहर्सल आहे रे पृथ्वीला, हिंदी नाटकाची. अच्छा, तो अब तू नाटक करने लगा? ठीक है, कुछ ना कुछ तो करना चाहिए. कधी नाटक आहे तुझं मला सांग. फर्स्ट नाईटला येईन मी. आणि हे घे. माझ्या हातात एक ब्रीफकेस ठेवत तो म्हणाला. कुठे न्यायची? मी चक्रावून विचारलं. अरे कुठे न्यायची बिची नाही, तुलाच ठेवायची आहे. तिच्यात 10,000 आहेत कॅश. आत्ताच एकाने सायनिंग अमाऊंट दिली. मी चाट. म्हणजे हे कॉम्पेन्सेशन आजच्या पेपरातल्या बदनामीचं? मी म्हटलं, इसकी क्या जरूरत थी. अलीकडे माझं बोलणं डिट्टो त्याच्यासारखंच फिल्मी झालं होतं. पण पैसे मी ठेवून घेतले. जरूरत नाही म्हटलं तरी जरूरत होतीच. पृथ्वी थिएटरमध्ये नाटक करून काय पोट भरतं?
खरं तर या नाटकात माझं मन नव्हतं. नाटक एकतर उगाचच खोटं खोटं प्रायोगिक कलात्मक वगैरे होतं. त्यातून दिग्दर्शक नुकताच दिल्लीहून थिएटर शिकून आलेला, तो स्वतःला एलिया खजानचा बाप समजत होता. जाडे जाडे शब्द काय, हातवारे काय, मध्येच गप्प बसणं काय. प्रयोगाच्या रात्रीपर्यंत माझी त्याच्याशी मारामारी झाली नाही म्हणजे मिळवलं अशी अवस्था झालेली होती. त्यातून त्याचा माझ्यावर खास राग. मला तो श्रीनाथचा चमचा तर म्हणायचाच, आणि ये हिंदी सिनेमावाले अशी सुरुवात करून जे काही तारे तोडायचा ते त्याला स्वतःला हिंदी सिनेमात काम मिळत नाही आहे या रागातून असले तरी त्याचा रोख माझ्यावर असायचा. रागाचं आणखीन एक कारण म्हणजे नाटकातल्या नायिकेवर, म्हणजे ज्या इला शर्मावर त्याचा डोळा, तिची माझ्याशी दोस्ती. पहिल्यापासून तिने खाजगीत माझ्याकडे कबूल करून टाकलं होतं की डायरेक्टर ना बडा बोर आहे, पण तुझ्यासारखे भले लोक ग्रुपमध्ये असल्यामुळे मी या टुकार प्लेमध्ये काम करते. इला इंदूरची होती, मराठीत चांगलं बोलायची. ती फिल्ममध्ये करिअर करायला आली होती. अजून कुठे काही संधान साधत नव्हतं तोवर पृथ्वीच्या हिंदी नाटकात काम करून आपण कुणाच्या नजरेला पडतो का हे पाहत होती. अर्थात आम्ही करत होतो तसल्या नाटकाचे प्रयोग किती होणार होते आणि त्या पाहायला येणार तरी कोण होतं कुणास ठाऊक. पण इला जीव तोडून काम करत होती. दिसायला तर ती सुंदरच होते. खरं म्हणजे तिला पाहिल्याबरोबर मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण प्रेम बोलून दाखवायचा धीर होत नव्हता. माझ्याकडे एक देखणेपणा सोडला तर आणखीन काय होतं की ज्यासाठी तिने माझ्याशी लग्न करावं. असं असलं तरी तिच्याशी चांगलं वागायला, तिच्याशी जमेल ते करायला तर आपलं काही जात नव्हतं. मी पहिली गोष्ट काय केली तर फिल्म लाईन ही काय चीज असते याची इत्थंभूत माहिती देऊन तिचे सगळे भ्रम दूर केले. श्री, मला इतका गायडन्स कुणीच दिला नव्हता आजवर, ती गहिवरून म्हणाली. याचा अर्थ असा नाही इला की तू या लाईनमध्ये शिरूच नाहीस. मी म्हणालो, फक्त उघड्या डोळ्यांनी शिरावंस. तसं केलंस तरच तू इथे टिकशील. तू तसं टिकायला हवंस इला. खूप मोठी नटी व्हायला हवंस. तू होशील मोठी नटी. मनात आणलंस तर. तुझ्या इतक्या गुणी मुली फार थोड्या आहेत इंडस्ट्रीत. गुण नंतर, आधी कॉन्टॅक्ट्स तर पाहिजेत. एक प्रयत्न करतोय. श्रीनाथ नवीन बॅनरच्या पहिल्या प्रोडक्शनसाठी मुलगी शोधतोय. एकदम नवा फेस हवाय त्याला. मी तुझं नाव सांगितलंय. आपल्या पहिल्या प्रयोगाला सुद्धा बोलवलंय त्याला. तुझं काम बघण्यासाठी. तिने एकदम आनंदाने मला मिठीच मारली. मी सोशाळलो. पण इलाची ती पद्धतच होती. काही मनात आलं की न घाबरता ते बेधडक करून टाकायचं. अशी इंडस्ट्रीला अशीच मुलगी हवी होती. तिच्या त्या मिठीत केवळ आनंदाशिवाय दुसरी कसलीही भावना नव्हती. पण माझं सबंध शरीर रोमांचांनी भरून गेलं. मन स्वप्न बघायला लागलं. इला माझ्यासोबत अशीच कायम राहील का? मी तिला खूप मोठी करेन, खूप आनंदात ठेवेन. इलाला अर्थात माझ्या विचारांची कल्पनाच नव्हती. ती धावत पळत आपल्या एंट्रीसाठी निघून गेली होती. श्रीनाथ कबूल केल्याप्रमाणे प्रयोगाला आला. आणखीनही दोघे चौघे सिनेमावाले प्रयोगाला आले होते. ते आणि इतर बहुतेक जण अपेक्षेप्रमाणे जांभया देत उठले. आमचा दिग्दर्शक तापून तापून ये हिंदी सिनेमा वाले किसी अच्छी चीज को समझ ही नहीं सकते असं भाषण कुणाला तरी देत राहिला. मला नाटकात काही इंटरेस्ट नव्हता. इंटरेस्ट होता तो इलाच्या करिअरमध्ये. मी तिची आणि श्रीनाथची ओळख करून दिली. बाहेर आल्या आल्या लगेच त्याला विचारलं, कशी वाटली? काफी टॅलेंटेड आहे, त्याने फिल्मी पद्धतीने उत्तर दिलं. चल, येतोस घरी किंवा सी रॉकला? नाही रे बाबा, अजून बॅक स्टेजची हमाली करायची आहे. हिंदी सिनेमा आणि हिंदी नाटक
यात हाच फरक आहे रे, मी म्हटलं. पण विचार कर, मला वाटतं तुझ्या नव्या प्रोडक्शनला ही मुलगी चालेल. हां हां, देखेंगे करत कारच्या चाव्यांशी खेळत तो निघून गेला. इकडे मी परत येईपर्यंत इलाचा जीव थोडा थोडा झाला होता. काय म्हणाले रे, काय म्हणाले श्रीनाथ, तिने गेल्या गेल्या विचारलं. बघूया, होप्स आहेत. तुझं काम आवडलंय त्याला. मी तिच्या आनंदावर विरजण पडणार नाही, पण तिला आशाही लागून राहणार नाही अशा बेताने म्हणालो. पण आजचा तुझा परफॉर्मन्स पाहूनही त्याने जर तुला घेतलं नाही ना, तर त्याला मूर्खच म्हणायला हवं. यू वेअर ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. नाटकाचा पहिला प्रयोग तर फार पडला होता, पण त्याची धुंदी अजून उतरलेली नव्हती. तालमीमध्ये मिळालेला एकमेकांचा सहवास उद्यापासून संपणार होता, म्हणून आजची रात्र संपूच नाही असं वाटत होतं. आम्ही चालत चालत जुहूच्या चौपाटीवर गेलो. तिथे भेळ खाल्ली आणि वाळूतच बसून राहिलो. त्या रात्री आम्ही खूप खूप बोललो. विषय अर्थात श्रीनाथवरून सुरू झाला, पण त्यामुळेच तो माझ्यावर आला. मी तिला त्याच्या माझ्या पहिल्या भेटीपासून सगळं सांगितलं. माझी स्वतः श्रीनाथ असल्याची भावना सांगितली. नियतीने आम्हाला एकमेकांमध्ये कसं अडकवून टाकले ते सांगितलं. त्यातलं सगळंच तिला कळलं असेल असं मला वाटत नाही, कारण ते मलाही नीटसं कळलेलं नव्हतं. पण ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिने मला वेड्यातही काढलं नाही की उपदेशही केला नाही. मला बरं वाटत होतं, मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. आजवर मी हे कधीच कुणाकडेही बोलू शकलो नव्हतो, अगदी डॅडींकडेही नाही. आज अचानक मला एक श्रोता मिळाला होता आणि मी बाण फुटल्यासारखा बोलत सुटलो होतो. आणखीन आठवड्याभराने श्रीनाथ भेटला. तेव्हा मी त्याला पिक्चरची प्रगती विचारली. शूटिंगची पूर्ण तयारी झाली होती. मला कबूल करूनही श्रीनाथने रोल दिला नव्हता. म्हणा माझ्या जो रोल होता तो श्रीनाथ स्वतःच करत असावा. शिवाय त्याने मला वचन दिलं होतं तेव्हा तो नशेत होता. डॅडी गेले त्या दुःखात होता. तेव्हा ते वचन कितपत मनावर घ्यायचं? जाऊ दे झालं. फायनान्सची व्यवस्था झाली होती. इतर आर्टिस्टच्या तारखा घेतल्या होत्या. मला पण अजून हिरोईन मिळाली नव्हती. सुर्वे, तुझी ती कोण बरं ती रे? ती परत एकदा येऊन भेटेल? त्याने सहज विचारलं. येताना फोटो पण आणायला सांग. मी पळतच इलाकडे गेलो. तिला पाठवून दिलं. 2 दिवसांनी मला कळलं की इलाला रोल मिळाला आहे. पहिला आठवडा शूटिंग शेड्यूल चित्रनगरीतच होतं. तिथे जाऊन मी इलाला चेअरअप करत असे. म्हणा तिला चेअरिंगची फारशी गरजच नव्हती. पहिल्या दिवसापासून ती तिच्या स्वभावाला शोभेल अशा पद्धतीने मस्त मजेत आत्मविश्वासाने काम करत होती. दुसरं शेड्यूल 3 आठवड्यांचं होतं. ते गोव्यात. तेवढं झालं की आणखीन 2-4 दिवस इकडे तिकडे करून शूटिंग संपणार होतं. या शेड्यूलला मी गेलो नाही. बँकेचं एक हिंदी नाटक मला दिग्दर्शनासाठी मिळालं होतं. शिवाय का कोणास ठाऊक, पण डॅडी गेल्यापासून मी श्रीनाथपासून थोडा लांबच राहू लागलो होतो. श्रीनाथने ठरल्याप्रमाणे खरंच 1 महिन्यात शूटिंग संपवलं आणि आणखीन 2 महिन्यात भरधाव वेगाने चित्रपट पुरा केला. प्रीमियरच्या आधीच मी 2 वेळा ट्रायल्स पाहिल्या होत्या. इलाचं काम अप्रतिम झालं होतं. फिल्म जर्नल्समधून तिच्या आत्तापासून तारीफ व्हायला लागली होती. प्रीमियरच्या रात्री तर मुक्त कंठाने जो तो तिची स्तुती करत होता. रात्री सी रॉकमध्ये आलिशान पार्टी झाली. चित्रपट सगळ्यांनाच आवडला होता. सगळ्या टेरिटरीज आधीच विकल्या गेल्या असल्यामुळे श्रीनाथ भलताच खुशीत होता. पार्टीत त्याने डॅडींची आठवण काढली. डोळे टिपले. सगळेच गहिवरून गेले. आपल्या चित्रपटात आपण कला आणि धंदा यांचं मिश्रण साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्याने सांगितलं. प्रमुख स्त्री भूमिका किती कठीण होती आणि इला शर्मासाठी गुणी
आणि अत्यंत सचोटीची अभिनेत्री मिळाल्यामुळेच इला इला अखेरीस माझं स्वप्न साकार झालं होतं. इला आता भराभर पुढे जाणार होती, मोठी अभिनेत्री होणार होती. अवॉर्ड्स, मुलाखती, तिच्या चित्रपटांचा महोत्सव, आंतरराष्ट्रीय सन्मान. श्रीनाथ इलाविषयी आणखीन काहीतरी सांगत होता. कशी त्याने स्वतःच तिला पृथ्वीच्या नाटकामधून शोधून आणली होती, वगैरे वगैरे. सांगू दे, इलाला शोधून काढल्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ दे. मला श्रेय नको. मी नेहमी पाठीमागे राहीन. इलाला मोठं करेन, तिला फुलवेन, खुलवेन, सोबत करेन. ती थकली की तिचं ओझं. श्रीनाथ आणखीन काहीतरी बोलत होता. ओ गॉड, त्यानं तिच्याशी वांगनिश्चय जाहीर केला आणि तिच्या बोटात अंगठी सरकवली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. प्रचंड कडकडाट झाला. पण माझ्या भोवताचं जग सगळं कोसळून पडत होतं. त्या मानाने तो आवाज फार लहान होता. रात्री मी क्रिस्टल बारमध्ये बसलो होतो. वेड्यासारखा पीत होतो. मला सगळं विसरून जायचं होतं. इलाला, श्रीनाथला, स्वतःला. पण जितकी प्यावी तितकं सगळं उलट स्पष्ट होत चाललं होतं. डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता घसरत तळाशी जाऊन पडलेला एक दगड. एकदम काउंटरवरचा मायकेल म्हणाला, तुमचा फोन साहेब. फोन? रात्रीचे 3 वाजता? मी फोन घेतला. हॅलो 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 सुर्व्या, अरे आपले नेहमीचे 3 बार्स ट्राय केले, हा लास्ट. श्रीनाथ बोलत होता. तुला झालंय काय? मला काँग्रेससुद्धा न देता गेलास. आपल्या जीवाला लागून राहिला यार. श्रीनाथसुद्धा पुरेसा हाय होता. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला बरं वाटत नाही काय? साल्या, तुझी मैत्रीण मी पटकावली म्हणून रागावलास. खरं सांग सुर्या. खरं सांग, फ्रँकली बोल. दारूला साक्षी ठेवून बोल. नाही रे, आय एम व्हेरी हॅप्पी. काय को इन्सिडन्स आहे? नाही रे, तुझ्या नाटकात तिने काम केलं आणि नेमक्या त्याच मुलीशी मी लग्न ठरवलं. हो श्रीनाथ, नियती आपल्या दोघांच्या आयुष्याचे धागे असेच एकमेकात. हाय मराठीत बोलू नको रे साल्या. आपण हाय असताना ते समजत नाही, पण असेल. नियती असेल कुठेतरी, म्हणून तर तिने तुला माझा डुप्लिकेट म्हणून पाठवलं. होय की नाही? हो श्रीनाथ, तिने मला डुप्लिकेट केलं आणि तुला ओरिजिनल. मी फोन खाली ठेवला. 15 दिवसांनी श्रीनाथचं लग्न झालं. त्याचं सगळं काम असं झटपट असायचं. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तो उदयपूरला हनीमूनला गेला. तिथून परत आल्याबरोबर लगेच रात्री बारमध्ये त्याचा फोन आला. सुर्व्या, अरे किती दिवसात आपण भेटलो नाही. परवा डॅडींचं वर्षश्राद्ध आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या कामशेतच्या बंगल्यावर जाऊया. जस्ट 2 of us. सॉरी 3 of us. येशील? क्षणभर मला मोह झाला. जावं, पूर्वीचा श्रीनाथ भेटेल, इला भेटेल आणि श्रीनाथशी मी तेढ का ठेवावी? तो माझ्याशी पूर्वीसारखाच तर वागत होता. पण इला? नाही श्री, मला जमायचं नाही. मर्जी तुझी, पण उद्या घरी येऊन जा. इलाचा निरोप आहे. इलाने मला बोलवलंय? कशासाठी? उत्सुकतेपोटीच मी गेलो. श्रीनाथ शूटिंगला गेला होता. यांनी तुला कसंही करून यायला सांगितलंय कामशेतला, इला म्हणाली. तू आग्रह केलास म्हणजे मी येईन असं का वाटलंय त्याला? तसं नाही रे. तुला माहिती आहे, एखाद्या लहान मुलासारखा स्वभाव आहे त्यांचा. कुठल्याही निमित्ताने का होईना तू यावास असंच वाटतंय त्यांना. त्यांना तुझी मैत्री हवी आहे श्री, पहिल्यासारखीच. आय नो, त्याचा काहीच दोष नाही आहे जे झालं त्यात.
दोष तसं म्हटलं ना तर माझाच आहे. तू कधीच काही बोलला नाहीस. लग्न करायचा तुझा विचार आहे असंही मला वाटलं नाही. श्रीनाथने विचारलं आणि मी हो म्हणून बसले. बरं केलंस, बरं केलंस. माझा काहीच भरोसा नव्हता. मी तुला कुठल्या तोंडाने लग्नाचं विचारणार. नुसत्या प्रेमाने काही जगण्याचे प्रश्न सुटत नसतात. पण तरीसुद्धा मी स्वप्न पाहत होतो. तू मोठी अभिनेत्री होशील ह्याची, तुझ्या प्रवासात साथ देण्याची. एनिवे, तू ते ठीकच केलंस. आम्ही दोघेही सारखेच आहोत. मग ओरिजिनल मिळत असताना तो डुप्लिकेट का निवडावास? का निवडावास? नाही श्री, तुम्हा दोघांच्या स्वभावातला फरक माझ्या नीट लक्षात आला आहे. तू प्रत्येक गोष्ट मनापासून करतोस, तो वरवर करतो. तो यशस्वी होत असेल, पण यश ही वेगळी गोष्ट आहे. तू माझ्यावर प्रेम केलंस, पण त्याने एखादी सुंदर वस्तू खरेदी करावी तसं माझ्याशी लग्न केलं. तुम्ही दिसताय एकसारखे श्री, पण तू ओरिजिनल आहेस आणि डुप्लिकेट आहे तो श्रीनाथ. तो डुप्लिकेट आहे. मी अचानकपणे कामशेतला यायचं ठरवलं याचा श्रीनाथला भलताच आनंद झाला. मला खात्री होतीच, तो म्हणाला. हिला तुला यायला भाग पाडेल. ती मनात घेतलेलं करूनच दाखवते. श्रीनाथ कार चालवत होता. हिरव्या रंगाची मारुती. हिला त्याच्या शेजारी बसली होती. दोघंही बडबड करत होते. मी अधूनमधून एखादा शब्द बोलत होतो. बाकी आपल्याच विचारात गुंग होतो. मी श्रीनाथ आहे असं मला वाटतं, अजूनही वाटतं. पण श्रीनाथ काय आहे? इलाच्या म्हणण्याप्रमाणे तो वेगळाच आहे. पण नाही, आमचे स्वभाव निराळे आहेत. आणि तरीही ते निराळे नाहीत. आमच्यात फक्त पद्धती वेगळ्या आहेत. पण आतून आम्ही एकच आहोत. आम्हा दोघांनाही सिनेमाचं आकर्षण वाटलं. आम्ही दोघांनी डॅडींवर माया केली आणि आम्हा दोघांनाही एकच मुलगी हवीशी वाटली. कधी मी त्याच्या नावाचा मुखवटा वापरला, कधी त्याने माझा मुखवटा घालून लोकांना चकवलं. परिस्थितीशी आम्ही दोघं मुष्टियुद्ध करीत आहोत. पण लोकांना दोघांचा मिळून एकच श्रीनाथ दिसतो ना. शेजारून एक जीप झपकन गेली, अगदी घासून जाईल इतक्या अंतरावरून. ह्याचा विचार काय? आपल्याला मारा बेरायचा आहे की काय? श्रीनाथ ओरडला. त्याने मारुतीचा वेग वाढवला आणि तो थेट त्या जीपच्या जवळ भिडवला गेला. आता तो अस्सल शिव्या देऊन जीप ड्रायव्हरची आईमाई उद्धरणार असं मला वाटलं. पण तो अचानक गप्प बसला. त्याने मारुती पुढे नेली. रोहित कुमारची माणसं आहेत. दे आर आउट टू किल अस. त्याच्या स्वरात घबराट होती. आणि मला एकदम आठवलं, ही जीप मला मार पडला त्या दिवशी त्या वेळेला मला दिसली होती. दे आर आउट टू किल अस. नियतीचा शेवटचा डाव आहे का? आम्ही दोघांनी एकत्र मरावं असा? ओरिजिनल आणि डुप्लिकेट जे कोणी असतील त्या दोघांनाही त्यांच्या प्रियतमेसकट नष्ट करावं असा? मध्येच थोडा रस्ता निर्जन होता. काही झालं तर ते इथेच होणार होतं. ती माणसं गाडीमध्ये घालतील का? दोघांमधला श्रीनाथ कोण हे ते ओळखतील का? कपडे तर दोघांचे सारखेच फॅन्सी आहेत, कारण मी त्याचाच पूर्वीचा ड्रेस घातला आहे, अगदी जॅकेटसह. मग श्रीनाथला वाचवण्यासाठी मी पुढे होऊन मला मारा, मी श्रीनाथ आहे असं सांगावं का? जे मी इतकी वर्ष स्वतःशी म्हणत आलो हो, ते मला बोलून दाखवता येईल का? मी श्रीनाथ आहे. जीप पुन्हा एकदा झपकन जवळून गेली. घार जशी झडप घालते आणि नेम चुकला की पुन्हा तयारी करण्यासाठी दूर जाते तशी पुढे गेली. या मंडळींनी ही आजचीच वेळ का निवडली असेल? मध्यंतरी श्रीनाथ इला हनीमूनला गेले. जाता येताना त्यांना कधी टिपता आलं नसतं की त्यांना माझाही काटा काढायचा आहे. क्लबमधल्या मारामारीपासून त्यांना कळलंच असेल की श्रीनाथ माझ्या आड कधीही दडू शकतो. म्हणून आज एका दगडात तीन पक्षी.
श्रीनाथने तरी आजचा हा बेत का करावा? म्हणा आज नाही तर एरवी कधी आम्ही तिघे एकत्र सापडलंच असतो आणि कधीही आमच्या बेताचा पत्ता रोहित कुमारच्या माणसांना लागलाच असता. पण आता 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 काय होणार आहे? आता आम्ही तिघं नियतीच्या हातची खेळणी. कुठल्या प्रवासाला निघालोय? कुठवर? ती राक्षसी जीप क्षणार्ध आमच्याबरोबर चालली. श्रीनाथने पलीकडची 10 फूट खोली टाळून मारुती पुढे काढायचा आकांताचा प्रयत्न केला. जीप जोरात अंगावर चालून आली. एक मोठा आवाज, आम्ही उलटे सुलटे झाल्याची जाणीव आणि मग डोळ्यांसमोर अंधार अंधार अंधार. अंगातून प्रचंड कळा येत असल्याची वाढती जाणीव. अगदी मंद उजेड, कोपऱ्यामध्ये भरून राहिलेला काळोख, समोर कुणीतरी बसलेलं, हात स्लिंगमध्ये, कपाळाला बँडेज. हां हां ही 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 हिला आणि 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 श्रीनाथ कुठे? तोंडातून आवाज फुटत नाही, फुटफुटल्यासारखं होतं. पण तेवढ्याने समोरच्या खुर्चीतली इला डोळे उघडते. थँक गॉड यू हॅव रिकवर्ड. आजचा 3रा दिवस. श्रीनाथ श्रीनाथ कुठे? मी विचारायचा प्रयत्न करतो. गेले. ऑन द स्पॉट. गेला गेला. हो, आता मी काय बोलते ते नीट समजून घे. ती अगदी माझ्या कानाजवळ येऊन बोलते. समजतंय ना तुला? मी बोललेलं समजतंय ना? मी हळूच मान डोलावल्यासारखं केलं. गेले ते श्रीकांत सुर्वे होते. श्रीनाथ वाचले असं सांगितलंय मी पोलिसांना, हॉस्पिटलला, सगळ्यांना. बाहेर लोक तू डोळे उघडण्याची वाट पाहत जागत बसलेत. हिरो वाचला म्हणून देवाला दुवा देत आहेत. आता तू फक्त एवढंच लक्षात ठेव, तू तू श्रीनाथ आहेस. जे जन्मभर स्वतःला सांगत आलास तेच लोकांना सांग. मी श्रीनाथ आहे, मी श्रीनाथ आहे. कथा इथे संपली आहे. मला देवानंद साहेबांचा डुप्लिकेटची आठवण झाली. रत्नाकर मतकरी स्वतः सिनेसृष्टीमध्ये होते, त्यामुळे त्यांना ह्या सिनेसृष्टीबद्दल खूप माहिती आहे. म्हणून ही कथा आपल्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोचते. भेटूया पुन्हा नव्या कथेसह.